नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नातेसंबंध हा टॉपिक पाहणार आहोत। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे। या अगोदर आपण सुद्धा याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता, परंतु मित्रांनो तो जो काही व्हिडिओ तो आपल्या चॅनलवरून डिलीट झाल्यामुळे हा परत आपण हा व्हिडिओ दुसरा टाकतो। तोच व्हिडिओ आहे, परंतु तो डिलीट झाल्यामुळे कारणास्तव हा दुसरा व्हिडिओ आपण टाकत आहोत। म्हणजे त्यामधले जे क्वेश्चन तेच आहेत, फक्त यामध्ये 2 क्वेश्चन एक्स्ट्रा ॲड केलेले, बाकी सर्व क्वेश्चन हे मागचे आपण घेतलेलेच आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा। आणि सर्वांना गुड इव्हनिंग। तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी जवळपास 5 ते 6 सेकंदाचा वेळ दिला जाईल। त्या 5 ते 6 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे। जो काही प्रश्न अवघड असेल त्याच्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल। तर पहा, पहिला प्रश्न आहे, अ स्त्री ब स्त्रीला म्हणाली, तू माझ्या मुलीची आजी आहेस, तर अ ही बची कोण? तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। अ स्त्री ब स्त्रीला म्हणाली, तू माझ्या मुलीची आजी आहेस, तर अ ही बची कोण? आजी असेल, आई असेल, मुलगी असेल की बहीण असेल? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर पहा या ठिकाणी आता कोण कोणाला म्हणते, पहा या ठिकाणी अ स्त्री ब स्त्री म्हणत आहे। पहा आता या ठिकाणी पहा, ही अ स्त्री आहे, ती कोणाला बोलत आहे? ब स्त्रीला बोलते। ही ब स्त्री या स्त्रीला काय बोलते? पहा, अ स्त्री ब स्त्रीला म्हणाली, तू माझ्या मुलीची, म्हणजे ही झाली हिची आहे, हिच्या मुलीची ही झाली हिची मुलगी। हिच्या मुलीची कोण आहे? तू माझ्या मुलीची आजी आहेस, म्हणजे हिची ही कोण आहे? आजी आहे। ही कोण? हिची आजी आहे। लक्षात ठेवा, ही हिची कोण आहे? आजी आहे, आजी। म्हणजे पहा, या अच्या मुलीची आजी म्हणजे अची कोण असणार? ती सासू। अची कोण असणार? सासू। हा मुद्दा लक्षात ठेवा। किंवा आई, सासू किंवा आई दोहीपैकी लागू शकते। लक्षात ठेवा, आपल्या जी काय आपली मुलगी असते, आपल्या मुलीची जी काय आजी आहे ती आपली सासूसुद्धा असते आणि आपली सूनसुद्धा असते। म्हणजे दोहीपैकी कुठलं एक नातं लागू शकतं। आता ऑप्शननुसार जावं लागेल। पहा या ठिकाणी पुढे का आजी आहेस, तर अ ही बच्ची कोण? म्हणजे जी काय आहे ही अची बच्ची कोण असणार? तर या ठिकाणी पहा, आता ऑप्शननुसार अची जर पाहिलं आजीसुद्धा लागू शकते आणि सासूसुद्धा लागू शकते। तर या ठिकाणी पहा, सासू ऑप्शन आहे, म्हणजे या ठिकाणी म्हणजे विचारले काय, अ ही बची कोण आहे, म्हणजे बची अ ही कोण आहे? म्हणजे जो काही हा ब आहे, ही जी काही ब आहे, ब ही अची कोण आहे? तर या ठिकाणी असणार ती, या ठिकाणी पहा, ब ही अची असणार मुलगी। ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। बची कोण असणार? ती मुलगी। आणि जर असं असतं अची कोण, तर अची असणार ती आई। असं जर असतं या ठिकाणी अची ब कोण, तर या ठिकाणी ती असती आई। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। ऑप्शननुसार तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता। पुढे पहा, अ जिचा मुलगा आहे तिची सासू, अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर माझा कोण? पहा, या ठिकाणी सुद्धा याला सुद्धा तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। आणि तुम्हाला एकूण यामध्ये आपण 10 क्वेश्चन पाहणार आहोत। आणि त्यामधला जो काही 11 नंबरचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये दिला जाईल, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिल्याच्या नंतर परत मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण? तर पहा या ठिकाणी आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर पहा, अ जिचा मुलगा आहे, आता जो काय हा आहे कोणाचा मुलगा आहे या ठिकाणी आपल्याला माहित नाही, म्हणजे जिचा मुलगा आहे म्हणजे एक्सचा मुलगा आहे। पहा, अ जिचा मुलगा आहे, अ जिचा मुलगा आहे म्हणजे हा जो काही आहे हा कोणाचा मुलगा आहे? एक्सचा मुलगा आहे। पहा, अ जिचा मुलगा आहे म्हणजे हा जो काय आहे काय मुलगा आहे, म्हणजे प्लस लिहून टाका, म्हणजे तो पुल्लिंग आहे। पर पहा या ठिकाणी पाहता या ठिकाणी 2 मुद्दे तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस आपण पहा नातेसंबंधाचे गणित सोडित असताना जे काय मोठं नातं म्हणजे आजी आजोबा, म्हणजे आपल्या वयाने जे काय मोठं नातं असतं ते वरती लिहायचं असतं, आणि वयापेक्षा जे काही छोटं नातं आहे ते खालती लिहायचं असतं। आणि बरोबरीचं नाते नेहमी काय असं, बरोबरीचं नातं म्हणजे एकमेकाच्या समोर लिहिलं जातं। उदाहरणार्थ बहीण भाऊ, हा बहीण आणि या ठिकाणी भाऊ अशा स्वरूपामध्ये बरोबरीचं नातं बरोबरी लिहायचं असतं। आणि पती पत्नीचं जर नातं जर सांगितलं तर म्हणजे गुणाकाराचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी तुम्हाला पती पत्नीचं नातं लिहायचं आहे। हे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे। तर पहा, म्हणजे मोठे मोठे उपर, छोटे छोटे नीचे, आणि नवरा बायको काय बाजूला, त्यांच्या बाजूला गुणाकाराचे चिन्ह देऊन या ठिकाणी असं तुम्ही लिहू शकता। पुढे पहा, अ जिचा मुलगा आहे, आता पहा या ठिकाणी अ जिचा मुलगा आहे म्हणजे अ कोणाचा मुलगा या ठिकाणी आपल्याला माहित नाही, म्हणजे एक्सचा मुलगा आहे।
कोणाचा मुलगा आहे, एक्सचा मुलगा आहे, म्हणजे छोटं नातं खाली लिहा, म्हणजे मुलगा आहे कोणाचा तरी, म्हणजे मुलगा आहे याचा अर्थ तो पुल्लिंग आहे, लक्षात ठेवा, म्हणजे प्लसचं चिन्ह दिलं. मुली असेल तर या ठिकाणी मायनस करायचं आणि मुलगा असेल तर प्लस, म्हणजे त्या ठिकाणी आपला परत नातं ओळखायला गोंधळ होणार नाही. जिचा मुलगा आहे तिची सासू, म्हणजे या एक्सची सासू, तिची सासू म्हणजे हे एक्सची काय झाली, ही सासू ही झाली हिची सासू, लक्षात ठेवा. आता जिची सासू जिचा मुलगा आहे तिची सासू म्हणजे ही झाली हिची सासू, तर माझ्या मुलीची म्हणजे एक्सच्या मुलीची कोण असणार, तर या ठिकाणी एक्सच्या मुलीची तर माझा कोण, तर माझा कोण, याचा अर्थ हा झाला एक्सचा मुलगा झाला आणि ही झाली एक्सची सासू, म्हणजेच आपली आईची सासू आपली कोण असणार, आपली आईची सासू आपली असणार ती आजी, आपली कोण असणार आजी, लक्षात ठेवा, आपली कोण असणार आजी, म्हणजेच ची कोण झाली ती आजी झाली. ची आजी असेल तर ही एक्स जे काय हा एक्स आहे तर हा एक्सचा कोण असणार मुलगा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ही झाली एक्सची ही झाली सासू आणि हा झाला एक्सचा मुलगा, म्हणजेच या ठिकाणी एक्सचा जर मुलगा जर असेल आणि ही जरीची सासू असेल ही झाली याची आजी, तर आपल्याला विचारलं काय, तर एक्स हा चा कोण, तर तो मुलगा असणार. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहता या ठिकाणी, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत, तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय? नवरा बायको, सासू जावाई, सून सासरा की भाऊ बहीण? परत एकदा प्रश्न शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत, तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय असणार? आता या स्वरूपाचे प्रश्न PSI STI तलाठी ग्रामसेवक किंवा जे काही इतर स्वरूपाचे सुद्धा ग्रुप डीच्या सुद्धा परीक्षा घेतल्या जातात, या परीक्षेला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आता जी काही राज्यसेवेची ॲड पडलेली त्यासाठी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देते. तुम्हाला जवळपास यासाठी 30 सेकंदाचा वेळ दिलेला, 30 सेकंदाचा वेळ आहे. तर या ठिकाणी आता शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत, तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय? आता सर्वप्रथम आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना शेजारची व्यक्ती कोण आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणजे शेजारची व्यक्ती घेऊया आपण एक्स, ही झाली एक्स, ही झाली शेजारची व्यक्ती. आता या एक्स व्यक्तीची ओळख कोण दिली झाली, एक स्त्री करून दिली, ही झाली स्त्री. ही स्त्री कोणाची याची ओळख करून दिली, कोणाची? आता जे काही एक स्त्री बोलणार, जी काही स्त्री बोलणार आहे ती एक्सच्या संदर्भात बोलली, सर्व मुद्दे जे बोलत ती एक्सच्या संदर्भात बोलते. आता हे मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ती स्त्री काय म्हणाली, त्याचे वडील म्हणजे एक्सचे वडील, या एक्सचे वडील म्हणजे एक्सचे वडील आले वरती, कारण की वडील हे मोठे असतात म्हणून वडील आले वरती, लक्षात ठेवा. एक्सचे वडील एक्सचे वडील माझ्या वडिलाच्या म्हणजे या स्त्रीच्या वडिलाच्या, ही जी काही स्त्री आहे या स्त्रीचे हे झाले वरती वडील. आता पुढं काय म्हणते माझ्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीचे म्हणजे स्वतः ती स्त्री. मग सांगा, आता ही जी काही स्त्री आहे या स्त्रीचे हे जर वडील असतील आणि या वडिलाला एकुलती एक मुलगी आहे, याचा अर्थ या स्त्रीला दुसरी बहीण नाही, म्हणजे ती स्वतः स्त्रीच आहे. ती स्वतः जी काही स्त्री बोलते ती स्त्री स्वतः आहे, लक्षात ठेवा. एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत, म्हणजे हा जो काही एक्स आहे, एक्सचे जे काही वडील आहेत, ही जी काही स्त्री आहे स्त्रीचे कोण आहे, सासरे आहेत. या स्त्रीचे कोण आहे, सासरे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्त्रीचा हा जो सासरा असेल आणि हा जो या व्यक्तीचा हा जो मुलगा असेल, तर म्हणजे या दोहीचं नातं काय असणार, ते असणार पती पत्नीचं सुद्धा असू शकते किंवा देर आणि जे काय देर आणि भाऊजो यांच्या स्वरूपाचं सुद्धा असू शकतं, परंतु या ठिकाणी नवरा बायकोचं नातं दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कारण की हे झाले वडील, वडिलाचा हा झाला मुलगा आणि या ठिकाणी ही झाली स्त्री, तर हे जे काय वडील आहेत या स्त्रीचे जर सासरे असतील तर हा जो असणार या स्त्रीचा कोण असणार, पती असणार. ह्या स्त्रीचा कोण असणार, नवरा असणार, म्हणजे या दोहीचं नातं असणार नवरा बायकोचं नातं. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी गौरीची कोण असेल? गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी गौरीची कोण असेल? 1 मिनिटाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, 1 मिनिटाचा वेळ.
बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत, तर थोडं फास्ट घेऊयात. पहा या ठिकाणी गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी गौरीची कोण असणार. पहा नातेसंबंधावर प्रश्न विचारले जातात, दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत, परंतु आपल्याला त्या ठिकाणी टायमावर आठवत नाहीत, त्यामुळे आपला गोंधळ उडून जातो. तर पहा या ठिकाणी आपले हातचे मार्क या ठिकाणी गेले नाही पाहिजे. तर पहा या ठिकाणी करायचं काय. आता ही जी काही गौरी काय बोलते पहा. सर्वप्रथम प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी गौरीची कोण. आता विचार काय, प्रश्न फक्त म्हणजे जे काही नातं आहे ते फक्त फिरून विचारले. नातं सरळ सरळ जर विचारलं तर तुमच्या लक्षात येईल, परंतु नातं हे फिरून विचारले. तर पहा या ठिकाणी लिहू आपण गौरी, ही झाली गौरी. आता पहा गौरीच्या वडिलाच्या म्हणजे गौरीचे वडील, याचा अर्थ गौरीहून ते मोठे असणार म्हणजे वडील घेऊयात आपण वरती, हे झाले वडील. पहा आता काय म्हणते, गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची म्हणजे गौरीच्या वडिलाला एकुलती एक मुलगी आहे म्हणजे स्वतः ती गौरीची. आणि ज्यावेळेस एकुलता एक शब्द दिलेला असतो त्यावेळेस जी काही व्यक्ती बोलते तीच व्यक्ती असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे जी गौरी आहे पहा, गौरीच्या एकुलत्या एक मुलगी म्हणजे गौरीचे जे काय वडील आहे तिच्या वडिलाला एकुलती एकच मुलगी आहे म्हणजे स्वतः ती गौरीची. हा मुद्दा लक्षात ठेवा. गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलीची म्हणजे ह्या गौरीची मुलगी गौरीची कोण. तर गौरीची मुलगी गौरीची कोण असणार, मुलगीच असणार. जर प्रश्न असा असता गौरीची मुलगी त्या व्यक्तीची कोण म्हणजे ह्या जे काय गौरीचे वडील आहे गौरीच्या वडिलाची कोण, तर ती त्याची नात लागली असते. हा मुद्दा लक्षात ठेवा. परंतु आपल्याला विचारलं काय, गौरीची जी काय मुलगी आहे ती गौरीची कोण, तर ती मुलगीच असणार. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. तुमच्या पत्नीच्या वडिलाच्या भावाची भावजय ही तुमच्या मुलाची कोण असेल. तुमच्या पत्नीच्या वडिलाच्या भावाची भावजय ही तुमच्या मुलाची कोण असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आई असेल, काकू असेल, आजी असेल की मावशी असेल. पहा या ठिकाणी आता तुमच्या पत्नीच्या वडिलाच्या भावाची भावजय ही तुमच्या मुलाची कोण असेल. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले, तर याचा आन्सर आपण येते का आता आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा या ठिकाणी तुमच्या पत्नीच्या वडिलाच्या म्हणजे आपली जी काही पत्नी आपल्या पत्नीचे वडील आपले कोण असणार, सासरे असणार. आपले कोण असणार, सासरे. लक्षात ठेवा. आपल्या पत्नीचे जे काही वडील असतात ते आपले असतात सासरे. मग विचारले काय, आपल्या पत्नीच्या वडिलाच्या भावाची म्हणजेच पहा आपले जे काही वडील आहेत आपल्या वडिलाच्या भावाची भावजय म्हणजे ती आपली आई झाली. ती कोण झाली म्हणजे ही जी काही स्त्री हिची कोण झाली, ती आई झाली. लक्षात ठेवा. आता ही झाली आई. तर आपल्याला विचारलं काय, भावजय ही तुमच्या मुलाची कोण असेल म्हणजे हे जे काय आपण आहेत आणि ही झाली आपली पत्नी म्हणजे या दोहीच्या मुलाची ही कोण असणार, तर ही असणार आजी. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा पहा, डायग्राम काढूयात. आता डायरेक्ट तुम्हाला समजलं नसेल तर हे झाले पहा तुम्ही, हे झाले आपण स्वतः म्हणजे तुम्ही. पहा आपली पत्नी म्हणजे ही झाली आपली पत्नी. लक्षात ठेवा, ही झाली आपली पत्नी. आता आपल्या पत्नीचे वडील हे झाले आपल्या पत्नीचे वडील म्हणजे आपल्या पत्नीचे वडील म्हणजे पत्नीपेक्षा मोठे असणार म्हणजे आपण मोठं नातं वरती लिहायचं. म्हणजे ही झाली आपली पत्नी, हे झाले पत्नीचे वडील आणि पत्नीचे जे काय वडील आहे ते आपले झाले सासरे. कोण झाले, सासरे. हे झाले आपले सासरे. लक्षात ठेवा, हे झाले आपले सासरे. आता परत व्हा, ज्या वडिलाच्या भावाची म्हणजे हे जे काय वडील आहेत या पत्नीचे जे काय वडील आहेत त्यांचे भाऊ म्हणजे आपल्या पत्नीचे ते कोण झाले, काका. ते कोण झाले, आपल्या पत्नीचे काका. हे झाले याचे भाऊ. आता हे भाऊ काय म्हणतात, हे भाऊ त्यांच्या भाऊजई म्हणजे पहा हे जे काय भाऊ आहेत म्हणजे त्याच्या या स्त्रीच्या वडिलाचे हे जे काय भाऊ आहेत ते यांच्या बायकोला ही जे काय यांची बायको म्हणजे भावाच्या बायकोला काय म्हणणार, ते काय भाऊजई म्हणणार. भाऊजई म्हणणार. याचाच अर्थ हे जे काय वडील आहे या पतीचे जे काय या स्त्रीचे जे काय वडील आहेत आणि ही जी याची काय बायको असणार, ही याची कोण असणार, बायको असणार. म्हणजेच पहा या ठिकाणी हे जे याची ही होणार सासू. म्हणजेच आपल्या मुलाची म्हणजे आपली सासू आपल्या मुलाची कोण असणार, ती असणार आजी. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न पहा. ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. तर हार्दिकची आई ऋषिकेशच्या आई यांचे नाते काय असणार. म्हणजे पहा हार्दिक जो काही ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. म्हणजे कोणाच्या आत्याचा मुलगा आहे पहा, हे जे काही ऋषिकेश आहे हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. तर हार्दिकची आई व ऋषिकेशची आई या दोघीचं नातं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण हा व्हिडिओ टाकला होता परंतु तो व्हिडिओ डिलीट झाल्याच्या कारणास्तव आपण परत हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. आगामी परीक्षेसाठी नातेसंबंधावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. परीक्षा कुठली असो नातेसंबंधावर प्रश्न विचारला जातो.
चला उत्तर सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि योग्य आन्सरसुद्धा या ठिकाणी देत आहेत. तर पहा आता आपण सोडून पाहूयात कशा असा स्वरूपाचा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय. तर पहा सर्वप्रथम प्रश्न व्यवस्थित वाचायचा. गणित बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न असतात त्याच्यातले जे काही शब्द असतात ते शब्द समजणे खूप महत्त्वाचं आहे. आता पहा ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा, कोण कोणाच्या आत्याचा पहा ऋषिकेश जो आहे हा जो काही ऋषिकेश आहे हार्दिकच्या आत्याचा. आता मला सांगा हार्दिकच्या आत्याचा मुलगा, याचा अर्थ हार्दिकचे जे काय वडील आहेत, हार्दिकचे वडील आणि ह्या ऋषिकेशची आई, या दोघांचं नातं बहीण भावाचं आहे. दोघांचं नातं काय बहीण भावाचं आहे. कारण की पहा आपल्या वडिलाची बहीण ही आपली कोण लागते, आत्या लागते. आपल्या वडिलाची बहीण आपली लागते आत्या. आणि हे जे काय ऋषिकेशची आई म्हणजे जे काय ऋषिकेशची जी काय आई ती आपली लागणार आत्या. आणि आपल्याला विचारले काय ऋषिकेशची आई, आता म्हणजे जर ह्याची ही जर आई असेल आणि या जे काय वडील आहेत, जे काय हार्दिकचे वडील आहेत, हार्दिकच्या वडिलाची पत्नी हार्दिकची कोण लागणार आई, हार्दिकच्या वडिलाची पत्नी हार्दिकची लागणार आई. मग आपल्याला विचारलं काय ही जे काही ऋषिकेशची आई आणि हार्दिकची आई या दोघांमधलं नातं विचारलं तर या दोघीचं नातं असणार पहा नणंद आणि वहिनी. म्हणजे पहा या ठिकाणी भावाची जी काय बायको असणार ती कोण असणार, भावाची बायको असणार वहिनी. आणि लक्षात ठेवा भावाची बायको असणार वहिनी आणि वडिलाची बहीण कोण असणार, वडिलाची बहीण असणार ती असणार म्हणजे आत्या. आणि ती या दोघीचं नातं असणार नणंद आणि भाऊजीचं. पहा परत एकदा या ठिकाणी पहा. आता पहा ऋषिकेश हा झाला ऋषिकेश, ठीक आहे, हा झाला ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा, हा झाला हार्दिक. आता हार्दिकच्या आत्याचा कोण आहे, मुलगा आहे. म्हणजे त्याचा अर्थ हे झाले हार्दिकचे वडील. आणि हार्दिकच्या वडिलाची म्हणजे वडिलाची बहीण ही कोण लागते, आत्या. म्हणजे वडिलाची ही झाली बहीण ही झाली वडिलाची बहीण. म्हणजे ही झाली हार्दिकची आत्या, आणि हार्दिकच्या आत्याचा हा झाला मुलगा. हार्दिकच्या आत्याचा ऋषिकेश झाला मुलगा. आता पहा पुढे काय विचारलं पहा या ठिकाणी आई व ऋषिकेशची आई. आता पहा हार्दिकची आई, आता हार्दिक हा जो काय झाला हार्दिक, आता हार्दिकची ही झाली आई. आता पहा या ठिकाणी हार्दिकची झाली आई म्हणजेच हार्दिकचे जे काय वडील आहे ही झाली याची पत्नी. म्हणजेच पहा हे झाले दोघांच्या मधामध्ये झाले वडील, ही झाली वडिलाची बहीण आणि ही वडिलाची झाली पत्नी. याचाच अर्थ जे काही या दोघीचं जे काही नातं असणार ते नातं असणार वहिनी आणि भाऊजाईचं म्हणजे नणंद आणि वहिनीचं या ठिकाणी नातं असणार, नणंद आणि वहिनीचं नातं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. एका कुटुंबामध्ये एचे बी सोबत जे नाते आहे तेच नाते बीचे ए सोबत आहे तर ते नाते ओळखा. आता एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये एचं बी सोबत जे नातं आहे तेच नातं बचं हे अ सोबत आहे तर त्यांचे नाते ओळखा. 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिलेला, 30 सेकंदाचा वेळ. तर पहा अशा स्वरूपाचं गणित आल्याच्या नंतर ऑप्शनमधून सोडायचं. तर पहा प्रश्न काय, एका कुटुंबामध्ये एचे बी सोबत जे नाते आहे तेच नाते पहा बचे अ सोबत आहे तर ते नाते कुठले असणार. तर पहा या ठिकाणी आता म्हणजे एचे बी सोबत नाते म्हणजे पहा या ठिकाणी आता ही झाली बहीण आणि हा झाला भाऊ. जर आपण या बहिणीला जर विचारलं हा तुझा कोण आहे तर हा बहीण काय बोलणार हा माझा भाऊ आहे. आणि भावाला जर विचारलं ही तुझी कोण आहे तर तो काय म्हणणार हा माझी बहीण आहे, ही माझी कोण बहीण आहे. म्हणजे भावाला जर विचारलं तर तो बोलणार ही माझी बहीण आहे आणि बहिणीला जर विचारलं हा तुझा कोण आहे तर तो काय बोलणार ही माझी बहीण आहे, हे माझा भाऊ आहे. याचा अर्थ म्हणजे हे नातं हे चुकीचे असणार आहे, म्हणजे काय या ठिकाणी हे रॉंग असणार आहे. कारण की अचं ब सोबत जे नातं आहे तेच अ सोबत म्हणजे नातं बदललं नाही पाहिजे. आता पुढे पहा या ठिकाणी झाली ही पत्नी. आता या पत्नीला जर विचारलं हा तुझा कोण आहे तर ती काय बोलणार हे माझे पती आहेत. आणि जर पतीला जर विचारलं ही तुझी कोण आहे तर तो कोण बोलणार ही माझी पत्नी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा नातं बदललं म्हणजे हे सुद्धा नसणार आहे, म्हणजे नातं बदललं नाही पाहिजे. आता ही झाली आई, आईला जर विचारलं ही तुझी कोण आहे तर आई काय बोलणार ही माझी मुलगी आहे. आणि मुलीला जर विचारलं ही तुझी कोण आहे तर मुलगी काय बोलणार ही माझी आई आहे. मात्र या ठिकाणी पहा भाऊ, आता या भावाला जर विचारलं हा तुझा कोण आहे तर हा काय बोलणार माझा भाऊ आहे. आणि या जरी भावाला विचारला हा तुझा कोण आहे तर हा काय बोलणार माझा भाऊ आहे. म्हणजेच पहा मोठा भाऊ. आता एक उदाहरण पहा, एका कुटुंबामध्ये एका आईला समज एक जोडपं आहे, त्यामध्ये त्या जोडप्यांना 2 मुले आहेत. लक्षात ठेवा आता हे 2 मुले आहेत. आता हे 2 मुले आहेत याचा अर्थ हे दोघं काय भाऊ आहेत. आता हा झाला छोटा भाऊ आणि हा झाला मोठा भाऊ. म्हणजे आपण मोठ्या भावाला जर विचारला हा तुझा कोण आहे तर तो काय बोलणार भाऊच बोलणार. आणि छोट्या भावाला जर विचारला हा तुझा कोण आहे तर हा काय बोलणार माझा भाऊच बोलणार. म्हणजेच याचा अर्थ याचं जे काय नातं आहे बदलत नाही, म्हणजे
उलट सुलट जरी केलं तरी जे काही नातं बदलत नाही ते कुठलं असणार, ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता या ठिकाणी जर बहीण बहीण जर असतं तर या ठिकाणी हे सुद्धा नातं बरोबर झालं असतं. आता जे काही गणित बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न ऑप्शनमधून सुद्धा आपल्याला सोडवणं महत्त्वाचं असतं, कारण की ऑप्शननुसार सुद्धा याचं जे काही ॲन्सर आहे हे चेंज होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी कधी कधी देतात की भाऊ भाऊ, बहीण बहीण, वरीलपैकी दोन्ही आणि वरीलपैकी एकही नाही, अशा स्वरूपाचं जर दिल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे ते जे काय नातं असणार भावा भावाचं सुद्धा असणार आणि बहिणी बहिणीचं सुद्धा नातं असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा आपल्याला दिले भाऊ भाऊ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, रामूच्या वडिलाची मुलगी रामूची कोण. आता रामूचे जे काय वडील आहेत आणि त्या वडिलाची जी काय मुलगी ती रामूची कोण लागणार. महत्त्वाचा प्रश्न आहे, अत्यंत सोपा असलेला प्रश्न आहे. 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. रामूच्या वडिलाची मुलगी रामूची कोण. मावशी लागणार, पत्नी लागणार, बहीण लागणार की आत्या लागणार. तर पहा आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सुरुवात कशापासून करायची, रामूपासून करायची. हा झाला रामू. आता पुढे पहा, रामूच्या वडिलाच्या म्हणजे हे झाले रामूचे वडील. आता हे झाले रामूचे वडील. आता परत काय म्हणते, रामूच्या वडिलाच्या वडिलाची म्हणजे रामूचे जे काय वडील यांच्या वडिलाची पाय, रामूच्या वडिलाची मुलगी म्हणजे जे काय हे जे काय रामू आहेत, रामूचे हे जे काही वडील आहेत या वडिलाची मुलगी म्हणजे जे काय रामूचे जे काय आजोबा आहेत हे जे काय रामूचे झाले वडील आणि ही झाली रामूची म्हणजे वडिलाची मुलगी म्हणजेच रामूची कोण झाली, ती आत्या झाली. कारण की या दोघांचं झालं ना तर बहीण भावाचं झालं म्हणजे वडिलाचीच बहीण मग कोण लागणार, ती लागणार आत्या. म्हणजेच याचा अर्थ पहा, रामूच्या वडिलाची मुलगी म्हणजे रामूच्या वडिलाच्या वडिलाची मुलगी रामूची कोण लागणार, तर ती लागणार आत्या. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा पहा, हा झाला रामू, ठीक आहे, हे झाले रामूचे वडील आणि हे झाले परत रामूच्या वडिलाचे वडील हे रामूच्या वडिलाचे हे झाले वडील. म्हणजे त्याचा अर्थ पहा, ह्याचा काय हा जो काय रामू आहे अपा हे झाले रामूचे वडील आणि रामूच्या वडिलाचे वडील रामूचे कोण असणार, आजोबा. आणि आपल्याला विचारलं काय परत, हे रामूच्या वडिलाची मुलगी म्हणजे हे जे काय रामूचे वडील आहेत आणि ही यांची मुलगी आहे. म्हणजे याचा अर्थ पहा, रामूचे जे काय वडील आहेत त्यांची ही बहीण असणार, रामूच्या वडिलाची कोण असणार, बहीण असणार. म्हणजे रामूच्या वडिलाची जर बहीण असेल तर ती रामूची असणार आत्या. रामूची कोण असणार, आत्या. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, दिलीपची आई अलकाच्या वडिलाची बहीण आहे. पहा, दिलीपची आई अलकाच्या वडिलाची बहीण आहे तर दिलीपची आई अलकाची कोण असणार. तर पहा या ठिकाणी आता पहा, हे जे काही दिलीप आहे आपण सर्वप्रथम लिहून घ्या दिलीप. आता पहा, दिलीपची आई म्हणजे दिलीपची आई वयाने मोठी असणार, याचा अर्थ ही दिलीपची झाली आई, ठीक आहे, ही झाली आई. आता पुढे पहा, अलकाच्या वडिलाची बहीण आहे म्हणजे दिलीपची ही जी काय आई आहे ही अलकाच्या वडिलाची कोण आहे, अलकाच्या वडिलाची बहीण आहे. अलकाच्या वडिलाची बहीण ही झाली अलका. आता ही झाली अलका, तर अलकाच्या वडिलाची कोण आहे, बहीण आहे. म्हणजे हे झाले अलका आणि हे झाले अलकाचे वडील, आता अलकाच्या वडिलाची कोण आहे, बहीण आहे. अलकाच्या वडिलाची बहीण आहे याचाच अर्थ हे दोघांचं झालं बहीण भावाचं नातं. आणि आता विचारलं काय, अलकाच्या वडिलाची बहीण आहे तर दिलीपची आई अलकाची कोण, तर दिलीपची जी काय आहे हे जो काय दिलीप आहे, आता दिलीपची जी काय आई आहे अलकाची कोण लागणार, दिलीपची आई अलकाची कोण लागणार. तर या ठिकाणी पहा, दिलीपची आई जी अलकाची लागणार आत्या. ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. कारण की पहा, हे झाले दिलीपचे वडील आणि ही झाली दिलीपच्या वडिलाची बहीण. म्हणजे दिलीपच्या वडिलाची जी काय जे अलकाच्या वडिलाची हे झाले अलकाचे वडील, हे झाले अलकाचे वडील, ही झाली अलका, हे झाले अलकाचे वडील, हा झाला दिलीप, ही दिलीपची झाली आई. आणि पुढे विचारले काय, दिलीपची जी काय आई आहे म्हणजे हा जो काय दिलीप आहे, दिलीपची जो काय आई आहे ती अलकाची कोण असणार, म्हणजे अलकाचे जे काय वडील आहे त्या वडिलाची ही झाली बहीण म्हणजे ती अलकाची कोण असणार, आत्या. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहता, एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एका स्त्रीने म्हटलं, त्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाच्या एकुलते एका मुलगा आहे तर प्रतिमेतील माणसाचे आणि स्त्रीचे नाते काय.
एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एका स्त्रीने म्हटलं, म्हणजे एक प्रतिमा, प्रतिमा म्हणजे काय, फोटो आहे या ठिकाणी प्रतिमा किंवा फोटो एकच. प्रतिमेकडे बोट दाखवून ती स्त्री काय म्हणाली त्याच्या भावाचे, म्हणजे जो काय फोटोतला व्यक्ती आहे त्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहेत. म्हणजे ह्या स्त्रीच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. तर प्रतिमेतील माणसाचे आणि त्या स्त्रीचे नाते काय? आई असणार, बहीण असणार, मुलगा असणार की आजी असणार? अत्यंत सोपा प्रश्न आहे. एक मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. डायग्राम काढा आणि व्यवस्थित त्याचा आन्सर काढायचा आहे. डायग्राम काढू. तर वेळ या ठिकाणी संपलेला आहे. तर या स्वरूपाचं गणित कसं सोडवतात? बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. आपण आता सोडून पाहूयात नेमकं काय आन्सर येते. तर एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून, आता एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून हा झाला माणूस, म्हणजे हा झाली प्रतिमेतली व्यक्ती, म्हणजे ती व्यक्ती आपल्याला माहीत नाही, ती व्यक्ती आहे एक्स. हा झाला फोटो. एक्स मधला जो काय हा डायग्राम आहे याच्यामधले जो काही एक्स व्यक्ती हा झाला फोटो. तर बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, म्हणजे ही जी काही स्त्री आहे ही स्त्री, ही जी काही स्त्री आहे कोणाकडे बोट दाखवते? या एक्स व्यक्तीकडे बोट दाखवून. आता काय म्हणते एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून स्त्रीने म्हटलं, ती स्त्री काय म्हणते याच्या भावाचे, म्हणजे जो काही एक्स आहे, एक्सचा जो काही भाऊ आहे, आता भावाचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नाही, आपण वाय लिहूयात. भावाचं नाव झालं वाय, म्हणजे एक्सचा जो काही भाऊ आहे, हे दोघं काय झाले? भाऊ झाले. परंतु आता बहीण आहेत का भाऊ? या ठिकाणी सांगितले फक्त भाऊ. तर या ठिकाणी हा एक्सचा हा वाय झाला भाऊ. तर पुढे भावाचे वडील माझ्या, आता जो काय भाऊ आहे म्हणजे या भावाचे वडील म्हणजे एक्सचे सुद्धा वडील, म्हणजे या दोहीचे सुद्धा हे वडील असणार. सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. आता हा एक्सचा जो काय भाऊ आहे, आता भावाचेच वडील कोण असणार? ते एक्सचे सुद्धा वडील असणार. आता त्याचे वडील म्हणाली की त्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाच्या, म्हणजे ही जी काही स्त्री आहे या स्त्रीच्या आजोबाच्या, या स्त्रीच्या, आता ही स्त्री झाली वडील आणि स्त्रीचे जर वडिलाचे वडील म्हणजे हिचे कोण झाले? आजोबा. हे झाली हिचे आजोबा. आता माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहेत, म्हणजे हे जे काही हिचे आजोबा आहेत, हिचे जे काय आजोबा आहेत, हिच्या आजोबाचा कोण आहे? एकुलता एक मुलगा आहेत. एकुलता एक कोण आहेत? मुलगा आहेत. म्हणजे ज्यावेळेस एकुलता एक मुलगा असतो, म्हणजेच याचा अर्थ जो काही तो पुरुष आहे त्या स्त्रीचा कोण असणार? तो असणार, म्हणजे दोघांचं नाव, म्हणजे हे जे काही वडील आहेत हे दोघांचे सुद्धा वडील आहे, या स्त्रीचे सुद्धा वडील आणि याचे सुद्धा वडील, म्हणजेच या दोघांचं नातं असणार मित्रांनो बहिणीचं. म्हणजे ज्या ठिकाणी दोघांचे वडील असणार, म्हणजे एकच वडील दोघांचे ज्यावेळेस असतात त्यावेळेस दोघांचं नातं काय? बहीण भावाचं किंवा बहीणचं असं किंवा भावाचं असतं, म्हणजे या ठिकाणी असणार बहिणीचं नातं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आता. सुनीता ही महेशची पत्नी, सुनीता ही महेशची पत्नी व कविताची बहीण आहे. प्रदीप हे कविताचे वडील आहेत. तर प्रदीप हे महेशचे कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, 2 मिनिटाचा वेळ. या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न असणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की या अगोदर आपण यावर व्हिडिओ बनवला होता, परंतु तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरून डिलीट झाल्याच्या कारणास्तव हा दुसरा व्हिडिओ बनवणं चालू आहे. सुनीता ही महेशची पत्नी व कविताची बहीण आहे. प्रदीप हे कविताचे वडील आहेत. तर प्रदीप हे महेशचे कोण? जावाई असतील, मेहुणे असतील, सासरे असतील की काका असतील? तर या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आता सुनीता ही झाली सुनीता. आता सुनीता ही महेशची पत्नी आहे. सुनीता ही जी काही सुनीता आहे कोणाची पत्नी आहे? महेशची पत्नी. हा झाला महेश, हा झाला महेश झाला आणि हे झाला पती पत्नी. तर या ठिकाणी सुनीता ही महेशची पत्नी व कविताची बहीण आहे, म्हणजे ही जी काही सुनीता ही कविताची बहीण, ही झाली कविता, ही झाली कविता, म्हणजे ही झाली याची बहीण. आता म्हणजे सुनीता आणि कविता ह्या दोघी झाल्या बहिणी. पुढे काय म्हणते कविताची बहीण आहे. प्रदीप हे कविताचे वडील आहे, म्हणजे जे काय प्रदीप आहेत, प्रदीप हे कविताचे कोण आहेत? वडील. प्रदीप हे कविताचे वडील आहेत. कोणाचे? प्रदीप. हे प्रदीप जे आहेत ते कविताचे वडील. मग मला सांगा, कविता आणि जे काय सुनीता ह्या दोघी जर बहिणी असतील आणि कविताचे जे काय वडील आहेत हे कोण असणार? सविताचे सुद्धा कोण असणार? वडील असणार. सविताचे सुद्धा वडील असणार. मग सविताचे हे जर वडील असतील आणि सविता आणि हे महेश हे दोघं जर पती पत्नी जर असतील, तर म्हणजे आपल्या पत्नीचा वडील, आपल्या पत्नीच्या वडील आपले कोण लागणार? सासरे. आपले कोण लागणार? सासरे. याचाच अर्थ जे काय
जे काही कविताचे जे काही वडील म्हणजे सविताचे आणि कविताचे वडील एकच, म्हणजे जे काही सुनीता आहे, सुनीताचे जे काही वडील आहे ते याचे महेशचे कोण लागणार, तर ते म्हणजे प्रदीप. म्हणजे याच्या वडिलाचं नाव काय, सुनीताच्या वडिलाचं नाव आहे प्रदीप, म्हणजेच याचा अर्थ प्रदीप जे आहे ते महेशचे लागणार सासरे. ऑप्शन क्रमांक पहा या ठिकाणी 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा पहा, शेवटचा प्रश्न आहे. ही झाली सुनीता. परत काय पहा, सुनीता ही महेशची पत्नी. हा झाला महेश, हे दोघं झालं पती पत्नी. ठीक आहे. आता कविता ही बहीण आहे. कोणाची बहीण आहे, सुनीताची. ही झाली कविता कोणाची बहीण आहे, सुनीताची बहीण. म्हणजे या दोघी झाल्या बहिणी. लक्षात ठेवा. आता पहा, प्रदीप हे कविताचे वडील आहे. म्हणजे जो काय प्रदीप आहे, हा जो काय प्रदीप आहे वडील आहे. कोणाचा वडील आहे, कविताचा वडील. मग कविताचा वडील याचा अर्थ कविता आणि सुनीता ह्या दोघी बहिणी आहेत. याचाच अर्थ प्रदीप हा सुनीताचा सुद्धा वडील असणार. म्हणजेच ही सुनीता जर महेशची पत्नी असेल तर पत्नीचे जे काही वडील असतात ते असतात सासरे. म्हणजेच या ठिकाणी जे काही प्रदीप आहे हे महेशचे असणार सासरे. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये आपण नातेसंबंध या ठिकाणी पाहिले आहेत. कुठल्या प्रश्नात तुम्हाला डाऊट असेल किंवा कुठला प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल किंवा कुठल्या प्रश्नाचं जर आन्सर तुम्हाला रॉंग वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जे काही आपलं युवराज अकॅडमी 24 या चॅनलचं जे काही कमेंट बॉक्स आहे, या कमेंट बॉक्समध्ये तुमचं या ठिकाणी तुमच्या जे काही कमेंट आहे त्याचं स्वागतच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठं जर चुकलं असेल किंवा कुठं या ठिकाणी जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर आपला एक सहकारी मित्र म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. तर आता जो काही 20 दिवसाचा जो काही कालावधी याचा जास्तीत जास्त अभ्यास करा, जास्तीत जास्त उपयोग करा आणि या 20 दिवसाचा चांगला उपयोग करा. म्हणजे जेणेकरून जे काही दिवाळी आहे तुमची चांगल्या स्वरूपामध्ये जाणार आहे. आणि जास्तीत जास्त विचार करा की या ठिकाणी पहा, जो काही 50 मार्काचा जो काही ग्रुप डीचा पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 45+ मार्क येतील असं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी काय करायचं, प्रयत्न करायचे आहेत. सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत 45+. आता जर या ठिकाणी जर काही मुली जर असतात तर मुलींनी 42+ मार्क कसे येतील या ठिकाणी पाहायचं आहे. आणि जर कोणी अपंग असेल तर त्यांनी 40+ मार्क कसे येतील या ठिकाणी पाहायचं आहे. आणि जर कोणी या ठिकाणी जर माजी सैनिकाचं जर असेल तर त्यांनी 35+ मार्क कसे येतील या ठिकाणी पाहायचा आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा. जर तुम्ही अदर दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर नसाल तर तुम्ही जवळपास 48 किंवा 46+ स्कोर आणणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी डिपेंड करतं मेरिट आपण आत्ताच सांगू शकत नाही. ज्या वेळेस पेपर येईल त्याच वेळेस आपण मेरिट ठरवू शकतो. कारण की पहा, मेरिट ही कधीसुद्धा पेपरवर डिपेंड करते. जर पेपर अवघड असेल तर मेरिट खाली लागू शकते, पेपर जर सोपा असेल तर मेरिट वरती जाऊ शकते. परंतु एक पहा, शक्यता ग्रुप डीचा पेपर जो काय असतो त्यामध्ये तुम्हाला 45+ क्वेश्चन येणे खूप महत्त्वाचं असतं. कारण की पहा, ग्रुप डीचा जो काही पेपर आहे जास्त हार्ड नसणार आहे. म्हणजे सोप्या स्वरूपाचा हा पेपर असणार आहे. त्यामुळे तुम्ही पेपर कसा आहे असो तुम्ही 45+ मार्क घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. 45+ मार्क घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण 13 प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत, त्याचा सराव तुम्ही करा. ते जे काही ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्लेलिस्टमध्ये आहेत. आरोग्य विभाग भरती प्लेलिस्ट 2021 आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर ती प्लेलिस्ट पाहायची कशी पहा, तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे काही युवराज अकॅडमी 24 याच्या चॅनलच्या बाजूला जो काही फोटो आहे त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर पहा, तुमच्या मोबाईलवर आपला जो काही चॅनल आहे आपल्या चॅनलची होम पेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यावेळेस पहा, दुसरं ऑप्शन असेल व्हिडिओचं आणि त्याच्या बाजूचाच ऑप्शन असेल मित्रांनो प्लेलिस्टचं. त्यावर प्लेलिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्लेलिस्ट त्या ठिकाणी ओपन होतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही नातेसंबंध या ठिकाणी पाहिले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की या ठिकाणी जो काय आपण जे काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले हे जे काही प्रश्न पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत, कुठलाही प्रश्न या ठिकाणी मनात निवडलेला नाही. सर्व जे काही प्रश्न आहेत हे मागच्या प्रश्नपत्रिकेला आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याचा सराव चांगला करा. सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.